नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीचा नागरिकशास्त्राचा दुसरा पाठ म्हणजेच भारताची संसद या पाठाचा अभ्यास करणार आहोत. संसदीय शासन पद्धतीमध्ये संसद महत्त्वाची असते हे आपण ह्या अगोदर पाहिलेले आहे आणि या पाठामध्ये भारताच्या संसदेचा आपण अभ्यास करणार आहोत. तर भारताची संसद कशाला म्हटलं जातं? तर राष्ट्रीय पातळीवरील शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद असे म्हणतात. संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात, परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून कामकाजामध्ये दैनंदिन कामकाजामध्ये भाग घेता येत नाही. संसदेची 2 सभागृहे असतात. ही 2 सभागृहे कोणती असतात? तर पहिलं सभागृह आहे म्हणजे लोकसभा आणि दुसरं सभागृह आहे राज्यसभा. तर आपण पहिल्यांदा लोकसभा या सभागृहाचा अभ्यास करणार आहोत. आता लोकसभा कशाला म्हटलं जातं? तर लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. संसदेचे सभागृह या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे हे असते. अर्थात सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळाचे सदस्य असतात. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले असतात आणि लोकसभेची मुदत ही 5 वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात आणि ह्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. पण काही वेळेला असं होतं की 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याच्या अगोदरच ही लोकसभा विसर्जित झाल्याची आपल्याला काही उदाहरणे दिसतील. मग अशा वेळी घेतल्या गेलेल्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका म्हणतात. कशाला म्हटलं जातं मध्यावधी निवडणुका? तर ज्या वेळेला लोकसभेची मुदत ही 5 वर्षांची असते, पण ती 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याच्या अगोदर, याचाच अर्थ ती लोकसभा विसर्जित झालेली असते. ही लोकसभा विसर्जित झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्या लागतात. मग अशा वेळी घेतलेल्या ज्या निवडणुका असतात त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हटले जाते. आणि लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह असते. लोकसभेची सदस्य संख्या ही 552 असते, की संविधानानुसार जास्तीत जास्त 552 असते. आणि आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आपण आरक्षण दिलेलं आहे. त्याचबरोबर अँग्लो इंडियन समाजाचे जर पुरेसे प्रतिनिधी नसतील तर त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवरती करू शकतात. म्हणजेच बघा की हा प्रश्न आपल्याला रिकाम्या जागेसाठी विचारला जाऊ शकतो की लोकसभेची सदस्य संख्या ही संविधानानुसार किती असते? तर संविधानानुसार ही संख्या किती आहे? 552 आहे. आणि त्याच वेळेला आपल्या समाजामध्ये सर्व जातीतल्या धर्मातल्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं त्यासाठी आपण अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतल्या लोकांच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे. याचा अर्थ त्या लोकांच्यासाठी आपण काही जागा ह्या राखीव ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर अँग्लो इंडियन समाजाचे जे लोक आहेत, मग ह्या समाजाचे जर तेवढे पुरेसे लोक मिळाले नाहीत तर त्या समाजाच्या 2 प्रतिनिधींची नेमणूक हे राष्ट्रपती लोकसभेवरती करू शकतात.
अशा पद्धतीने लोकसभेचं कार्य जे आहे, हे लोकसभेचं कार्य आपल्याकडं देशामध्ये चालत असतं. की साधारणपणे हे लोकसभेचं कार्य आपण काय लक्षात ठेवायचं आहे, की लोकसभा हे भारतीय संसदेचं कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. की महत्त्वाचे मुद्दे सांगते, की भारतीय संसदेचं लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे. लोकसभेचे प्रतिनिधी हे जनतेकडून निवडून येणारे असतात, म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असे म्हटले जाते. की प्रथम सभागृह का म्हणतात, तर लोकसभेवरती निवडून येणारे प्रतिनिधी आपण त्या लोकांना निवडून देत असतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे हे पहिलं सभागृह म्हटलेलं आहे. आणि ह्या लोकसभेची निवडणूक ही दर 5 वर्षांनी होत असते आणि ह्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. पण काही वेळेला असं होतं की ही 5 वर्षांची मुदत पूर्ण होण्याच्या अगोदरच लोकसभा विसर्जित झालेली असते आणि मग अशा वेळेला लोकसभा विसर्जित झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्या लागतात. मग ह्या पुन्हा घेतलेल्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांना मध्यावधी निवडणुका असे म्हटले जाते. आणि संविधानानुसार या लोकसभेच्या सदस्यांची संख्या ही 552 असते. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतल्या लोकांच्यासाठी काही जागा ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या असतात. त्याला म्हटलेलं आहे आरक्षण देणे किंवा राखीव ठेवणे किंवा रिझर्व्ह ठेवलेले असतात. त्याचबरोबर अँग्लो इंडियन समाजाच्या प्रतिनिधींच्यासाठी सुद्धा काही जागा राखीव असतात. आणि जर त्या समाजाचे पुरेसे प्रतिनिधी मिळाले नाहीत तर राष्ट्रपतींच्याकडून 2 व्यक्तींची नेमणूक लोकसभेवरती करण्यात येते. अशा पद्धतीने लोकसभा जी आहे हे लोकसभा आपण लक्षात ठेवायची आहे. यानंतरचं दुसरं सभागृह आहे ते म्हणजे राज्यसभा. आता हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे हे आणि द्वितीय सभागृह म्हणजेच राज्यसभा आहे. आणि ह्या राज्यसभेमध्ये 250 सभासद असून त्यातील 12 सभासदांची नेमणूक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील म्हणजे कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा मान्यवरांमधून करतात. आणि इतर 238 सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. आणि राज्यसभेची पहिली बैठक मे 1952 साली झालेली होती. राज्यसभा ही भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असते. याचा अर्थ असा की राज्यसभेत घटक राज्यांचे प्रतिनिधी सभासद सदस्य म्हणून काम करत असतात. बघा पुन्हा एकदा सांगते, राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. या ठिकाणी निवडून येणार की राज्यसभेवरती भारतीय संघराज्यातील 29 घटक राज्ये आणि 7 संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असतात. याचा अर्थ राज्यसभेतील घटक राज्यांचे प्रतिनिधी सदस्य म्हणून या ठिकाणी काम करत असतात. राज्यसभेच्या सदस्यांची संख्या ही किती सांगितलेली आहे, तर 250. त्यापैकी 238 सदस्य हे विविध घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यामधून निवडून येतात. तर 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती साहित्य, कला, विज्ञान, क्रीडा आणि सामाजिक कार्य या क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांना विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची नेमणूक राज्यसभेवरती केली जाते. राज्यसभेचं सभागृह जे आहे हे राज्यसभेचं सभागृह कधीही विसर्जित होत नाही, म्हणून या सभागृहाला कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. आता विसर्जित होत नाही म्हणजेच काय, तर या ठिकाणी राज्यसभेवरती जे निवडून आलेले प्रतिनिधी आहेत किंवा जे प्रत्यक्ष काम करणारे प्रतिनिधी आहेत यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो. पण दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्याच सभासदांची निवड केली जाते. म्हणून राज्यसभा
हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. बघा पुन्हा एकदा सांगते की राज्यसभा हे सभागृह एकत्रितपणे कधीही विसर्जित होत नाही, म्हणून त्या सभागृहाला कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. याचा अर्थ काय होतो, तर दर 2 वर्षांनी राज्यसभेतील 6 वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेले एकत्रितांश सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी पुन्हा तितक्याच सभासदांची निवड होते, म्हणून हे सभागृह कायमस्वरूपी सभागृह आहे. आणि टप्प्याटप्प्याने सदस्य संख्या मोजक्याच संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने राज्यसभा ही सतत कार्यरत असते. आता राज्यसभेवरती निवडून येणारे जे व्यक्ती आहेत त्यांची अटी काय दिलेल्या आहेत, निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे, तिचे वय 30 वर्षे पूर्ण असले पाहिजे. ह्या प्राथमिक अटी त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत. त्याचबरोबर लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना खासदार असं म्हटलं जातं. खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न समस्या लोकसभेत मांडून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात, तर मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांना त्या ठिकाणी विकास निधी शासन देत असते. आता राज्यसभेचे सदस्यांची पात्रता काय सांगितलेली आहे, पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. राज्यसभेचा सभासद होण्यास ती व्यक्ती भारतीय नागरिक असावी, त्या व्यक्तीचे वय 30 पेक्षा जास्त असावे, ही व्यक्ती मानसिकरित्या निरोगी असून कर्जबाजारी किंवा त्याला म्हटलं जातं दिवाळखोर नसावी, या व्यक्तीने शपथपत्र द्यावे की ज्यामध्ये त्यांचा कोणताही अपराधी किंवा त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. आणि आरक्षित याचा अर्थ ज्या जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत त्या राखीव जागांच्यासाठी ही व्यक्ती अनुसूचित जाती जमातीतील असावी लागते. आता ह्या व्यक्तीची नियुक्ती करत असताना राज्यसभा सदस्यांची निवड प्रत्येक विधेयकानुसार प्रत्येक राज्यासाठी ज्या जागा निर्धारित केलेल्या आहेत त्या ठिकाणच्या लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणच्या सदस्यांची निवड केली जाते. 2006 मधील जागांची संख्या त्यानुसार त्या ठिकाणच्या लोकसंख्येनुसार ठरवण्यात आलेली होती. त्यानंतर ह्या संसदेची कार्य आपण बघणार आहोत की हे जे कार्य आहे की लोकसभा आणि राज्यसभा यांचं कार्य काय आहे, तर दोन्ही सभागृहांविषयी आपण बघणार आहोत की लोकसभेचं आणि राज्यसभेचं कार्य, ह्या कार्याचा आपण आढावा घेणार आहे. त्यातलं पहिलं आहे ते म्हणजे कायद्यांची निर्मिती, की लोकांचे हित आणि त्यांचं कल्याण हे साध्य व्हावं आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावं म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागलेली आहे. बघा, कायद्यांची निर्मिती करत असताना समाजामधले जे आपल्यासारखे सर्वसामान्य नागरिक आहेत, आपल्यासारखी जी सर्वसामान्य जनता आहे, ह्या जनतेचं हित साधणे, त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेचं कल्याण व्हावं आणि संविधानामध्ये जी उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टांना प्रत्यक्ष अंमलात आणता यावं म्हणून संसदेला अनेक वेगवेगळ्या नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला असंही दिसून येतं की काही कायदे जे आहेत हे काही कायदे त्या ठिकाणी रद्द करावे लागलेले आहेत, तर काही कायद्यांच्या मध्ये योग्य ते बदल करावे लागलेले आहेत. म्हणजे जसा जसा काळ बदलत चाललेला आहे त्या बदलत्या काळानुसार आजची गरज लक्षात घेऊन अनेक नवीन कायद्यांची निर्मिती केलेली आहे. काही कायदे हे जुने झालेले आहेत, ते जुने झालेले कायदे रद्द केलेले आहेत म्हणून त्याला म्हटलेलं आहे की कालबाह्य झालेले कायदे हे रद्द केलेले आहेत. जर काही कायदे असे आहेत की त्या कायद्यांच्या मध्ये शासनाने योग्य ते बदल केलेले आहेत आणि हे सगळं करत असताना कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केलेली आहे. म्हणजे कायदे नवीन तयार करणे, काही कायदे रद्द करणे आणि कायद्यामध्ये बदल करणे, ह्या सगळ्या गोष्टी आपण का करत आहोत, कशासाठी करत आहोत, हे सगळं संविधानाला स्पष्ट करावं लागतं
आणि त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी जी आहे ही मुख्य जबाबदारी आपली पार पाडत असते. म्हणजे आपल्या मनाला आलं म्हणून कायदे बदलले, कायदे रद्द केले, नवीन निर्माण केले असं मात्र त्या ठिकाणी काही आपल्याला करता येत नाही. तर अशा पद्धतीने की भारताची संसद जी आहे या भारताच्या संसदेमधील लोकसभा आणि राज्यसभा हे दोन्ही मिळून देशाचं राज्याचं कामकाज जे आहे हे कामकाज पार पाडत असतात. आपण पुन्हा एकदा बघूया की लोकसभेवरती निवडून आलेले जे सदस्य आहेत त्या सदस्यांची मुदत किंवा लोकसभेची मुदत ही 5 वर्षांची असते. लोकसभेचं हे सभागृह हे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह मानलं जातं. राज्यसभा जे आहे हे भारतीय संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. राज्यसभेचं सभागृह हे कधीही विसर्जित होत नाही, ते कायमस्वरूपी सभागृह मानलं जातं. आणि राज्यसभेतील दर 2 वर्षांनी 6 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केलेले 1/3 सदस्य निवृत्त होतात, म्हणून ते सभागृह कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना खासदार असं म्हटलं जातं आणि हे खासदार त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या काम करण्याचा प्रयत्न करत असतात. संसदेची कार्य केली जातात, त्यामध्ये कायद्यांची निर्मिती केली जाते. कायद्यांची निर्मिती करत असताना लोकांचं हित आणि कल्याण लक्षात घेऊन संविधानाची उद्दिष्टे प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी नवीन कायदे तयार करतात, कालबाह्य झालेले कायदे रद्द करतात किंवा काही कायद्यामध्ये योग्य तो बदल करत असतात. अशा पद्धतीने हे आपल्या लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज चाललेलं असतं. ह्या पहिल्या भागामध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आणि उद्याच्या तासामध्ये मंत्रिमंडळावर नियंत्रण, संविधानामध्ये दुरुस्ती कशी केली जाते, राज्यसभेचे सभापती कशा पद्धतीने काम करतात, या सगळ्या गोष्टीचा भाग किंवा जो अभ्यास आहे हा अभ्यास आपण उद्याच्या तासामध्ये बघणार आहोत. तर सगळ्यांनी विद्यार्थी मित्रांनी तुम्हाला मिळालेली जी पुस्तकं आहेत त्यामधून भारताची संसद, लोकसभा, राज्यसभा हा झालेला जो भाग आहे ह्या भागाचं नीट व्यवस्थितरित्या वाचन करायचं आहे. धन्यवाद.